अशी जर झणझणीत आणि झटपट होणारी शेवभाजी तुम्ही जर घरामध्ये बनवली ना, तर नवरा तुमची नक्कीच तारीफ करणार. पण हॉटेलची भाजी ते कायमचे विसरून जातील. इतकी जबरदस्त चवीला ही शेवभाजी लागते. मग ही शेवभाजी बनवायची कशी? इथे ना तव्यावरती तेल टाकायचं. त्यामध्ये कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण 2 ते 3 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं. थंड झाल्यानंतर ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून कोथिंबीर सोबतच मगज बी भिजवलेले याच्यामध्ये टाकून वाटण तयार करून घ्यायचं. कढईमध्ये तेल टाकायचं. बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा. मिक्सरमध्ये तयार केलेलं वाटण चांगलं परतून घ्यायचं. आणि आजची ही शेवभाजी बनवण्यासाठी मी इथं स्वादपूर्ण मसाले यांचा मटण मसाला आणि सोबतच इथं शाही गरम मसाला इथं वापरत आहे. पारंपरिक पद्धतीने तयार केलेले आणि डंकावर कुटलेले भेसळमुक्त मसाले ऑर्डर जर करायचे असेल तर स्क्रीनवर मी नंबर देत आहे. मसाला चांगला परतून घेतला. यामध्ये पाणी टाकलं, चवीनुसार मीठ टाकलं आणि उकळी आल्यानंतर ना ह्याच्यामध्ये शेवभाजीची जाड शेव टाकायची. 2 मिनिटं गॅस चालू ठेवायचा आणि गॅस बंद करायचा. बघा आपली मस्त अशी इथं शेवभाजी तयार आहे. तुम्हाला सुद्धा हे मसाले ऑर्डर करायचे असेल तर स्क्रीनवर मी इथं नंबर देत आहे. तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता.